6 GB डेटा. अरे संपवण्यातच त्याला तुम्हाला दिवसही पडतो छोटा. फोन आले हातात की तुम्ही सगळेच उघडतात व्हॉट्सअप आणि इन्स्टाचे खाते. मग सदैव ऑनलाईन असता तुम्ही, विसरून सगळीच नाते. न्यूजपेपर वाचणं तर तुम्ही सगळ्यांनीच सोडून दिलंय. वाचतेस का गं न्यूजपेपर? हो. न्यूजपेपर वाचणं तर तुम्ही सगळ्यांनीच सोडून दिलंय जेव्हापासून हे स्मार्टफोन हातात आले. अरे व्हॉट्सअपचे स्टेटस सांगतात तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले. काय ग पोर, सांग पाहू आम्हाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? राज्याचे मुख्यमंत्री कोण? अगं बाई, खूप हुशार आहे, खूप. आमचं हेच म्हणणं आहे की तू सोशल मीडियाचा सदुपयोग करावा. बरं, जर ही यातून काही शिकली असेल आणि माझ्या पोराला घर संसारात मदत करत असेल तर आम्हाला हे स्थळ मान्य. हो हो, आम्हाला देखील. बरं, देण्या घेण्याचं बोलायचं का जरा आता? अगं आई, आपला तर काही विषयच झाला नाही देण घेण्याबद्दल. हे तू आत्ता बोलतेस? तुला माहित आहे ना, हुंडा घेणं चांगली गोष्ट नाही. हुंडा घेण्यास सक्त मनाई आहे. अगं आई, हे आपल्याला ह्यांची सोन्यासारखी पोर देत आहे ग. हे पुरेसं नाहीये का तुला? अगं, समाजाच्या चालीरीतीपायी मानवतेलाही नतमस्तक व्हायचे असते का? मला प्रश्न पडलाय, प्रत्येक पोरीने राणी होण्यासाठी बापाने भिकारी व्हायचे असते का? अगदी बरोबर बोलल्या हा मॅडम, अगदी बरोबर. हुंड्याच्या प्रथेमुळे बाप अर्धा मरून जातो. मुलीच्या लग्नासाठी हुंडा जमा करता करता तो पूर्णच झिजून जातो. मुलीच्या लग्नासाठी आईबाप आयुष्यभराचे धन साठवून ठेवतात. मग मानपान करता करता प्रसंगी अपमानही सहन करून जातात. मला सांगा, एक हाताचे 2 हात करण्यासाठी खरंच हुंड्याची गरज भासते का हो? जर हुंडा मागायचाच असेल तर प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा मागूया. अगं आई, मी सुद्धा एक मुलगी आहे नाही का ग? उद्या आपल्याकडे पण मुलाकडच्यांनी अशी मागणी केल्यावर? ए, तुला यातलं काही माहित नाही का? बस, मोठ्यामध्ये बोलू नकोस. बाई, कसा करणार आहे इतकं खर्च? लय पण आहे की तुझ्याकडं, मोड की तुझ्या लेकीसाठी थोडंसं. अहो, तुमचं मोड ना, मदत करेल काहीतरी. नुसती नाही तर तिकडे तांबडी करत बसायचं. मी माझ्या लेकासाठी मोडी, तुझ्या मोडी पाहिजे नाही. आई, शीतल, झाले का तुम्ही परत चालू? थोडं तरी शांत बसा. आपल्या घरात पाहुणी मंडळी आले. तुझ्या बायकोला कळत नाही, त्यांना काही कळतच नाही कधीच. शांत बसा. बरं ऐका ना, तुम्हाला किती हुंडा हवा आहे? 4 लाख. वर मंगळसूत्र, कानातले आणि लग्न पण तुमच्याकडेच. 4 लाख? इतका खर्च नाही झेपणार हो आम्हाला. याचं शिक्षण आहे, यांचा आजार पण आहे. अगं होईल सगळं. आपली पोरगी कमावतीये आणि मी तिला दिलेले पैसे तिने साठवलेत सगळे. अहो, पण लेकीचे पैसे कसे वापरणार? नको काळजी करू शीतल, होईल सगळं. बरं, तुम्ही तुमचं बोलून घ्या आणि कळवा आम्हाला. येतो आता आम्ही. हो हो, धन्यवाद. मी काय म्हणते पोरा, घरदार कसं चांगलं वाटतं हो ना? आणि कसं माणसं पण साधी भोळी वाटली रे मला. तुम्हाला काय सगळे साधे भोळे वाटतात, मी सोडल्यास? वाय का नाही ना, तुम्ही पण आहात का? पण ते तुझ्या पोरीचं काऊन तोंड पडेल एवढं? काय ग चंपा, काय झालं तुला? मुलगा तर पटला ना तुला? आणि स्थळ पण चांगलंय. थोडी सासू आहे खाष्ट, पण ठीक आहे, सांभाळून घेईल. तू पैशाचा विचार करत असशील ग. तो करत असशील तर करू नको, मी आहेच की. आणि माझे दागिने देखील आहेत. आणि हे कशासाठी आहे? पडतील आपल्याला मदत, तू नको टेन्शन घेऊ. बाबा, मला तुम्हाला कधी सांगायचं बाबा, चूक झाली माझ्याकडून बाबा. हो ना बाळा, माफ करा मला. मी सांगतो ना का? तू गप्पा बसले. अगं बोल. बाबा, तुम्ही जे पैसे मला दिलेले मी तर रमी सर्कलवर टाकले आणि तोटा झाला. तोटा, माफ करा मला. वा, चांगले उपकार फेडले ग तुझ्या